खरं तर आज पुन्हा नाशिक रेल्वे ही खरं तर अकोले तालुक्यातून गेली पाहिजे म्हणून अकोले तालुक्याचे आमदार किरणजी लहामटे साहेब असतील, त्याचबरोबर खासदार साहेब असतील, बाजीराव दराडे असतील, कडलक साहेब असतील, महेशराव नवले असतील, सर्व कार्यकर्ते आजच्या प्रमुख बैठकीसाठी उपस्थित झाले. खरं तर आज तालुक्याचे आमदार साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. आमदार साहेब, काय निर्णय झाला? आज जे आमदार खासदार पण बैठकीला होते, सर्व पक्षाचे कार्यकर्ते होते आणि विशेष करून अकोल्यातून तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये महेशजी नवले असतील, प्रदीपजी हाशे असतील, डॉक्टर कडलग असतील, त्याचबरोबर मच्छिंद्र धुमाळ, विनयजी सावंत, डॉक्टर आजीजी नवले, असे सगळेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित होते. आणि तुम्ही पाहिलं असेल की मध्ये अकोल्यांनी संगमनेरमध्ये येऊन एक मोठं आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आदरणीय आमदार सत्यजितजी तांबे साहेबांनी पुढाकार घेऊन ठरलं की आता अरे जनता तर चिडली, आपण एकत्र एक बैठक घेतली पाहिजे. आणि मग त्यांनी पुढाकार घेऊन आजचं विचार मंथन बैठक ठेवली होती आणि त्यामध्ये असं ठरलं की जी रेल्वे ती नाशिक, त्याच्यानंतर अकोले तालुक्यातील देवठाण सरहद्द, त्यानंतर संगमनेरमधून आळेफाटा, त्याआधी बोटा, आळेफाटा आणि मग पुढं पुण्याला जावं, हा पहिला सर्वे होता, त्यानुसारच झाली पाहिजे. आणि दुसरी मागणी पण आम्ही सांगितलं का त्याबरोबर ही पण मागणी रेटली पाहिजे की जी घोटी, अकोले, संगमनेर आणि शिर्डी हा पण रेल्वे मार्ग आम्हाला दिला पाहिजे, जेणेकरून मुंबई जवळ होईल. तर ह्या दोनही मागण्या, आणि यासाठी यात अश्विनी वैष्णवजी जे रेल्वे मंत्री आहेत केंद्राचे, तर त्यांच्याकडं जी या मागणीचा पाठपुरावा कोण करू शकेल, तर राज्यातून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब करू शकतील. आणि म्हणून मग सगळ्यांनी ठरलं आहे की आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत, होणार आहेत 2 तारखेला, म्हणजे जानेवारी 2026ला माघार आहे 2 तारखेला. आणि मग त्याच्यानंतर तिथून पुढं 5 तारखेच्या आत जानेवारी 2026मध्ये आम्ही सगळेजण तिथं देवेंद्रजींची भेट घेणार आहे. आणि आम्हाला खात्री आहे की जर आम्ही एवढ्या तळमळीने हे सगळं जनतेची बाजू आम्ही मांडतोय तर देवेंद्रजी याला सकारात्मक दृष्ट्या घेतील आणि नक्कीच हा रेल्वे मार्ग जसा पहिला होता तसाच नाशिक, सिन्नर, अकोले, देवठाण सरहद्द, संगमनेर मार्गे बोटा, आळेफाटा आणि पुणे असाच होईल याची आम्हाला खात्री आहे. पण त्यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटणं गरजेचं आणि ते भेटणार आम्ही.